हाय, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 2 सोप्या आणि सुंदर अशा हेअरस्टाईल ज्या की तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथे वन साईड पार्टिशन करून घेतलेलं आहे आणि समोर काही केस काढून घेतलेले आहे आणि मागच्या साईडने क्लचरनी सिक्युअर केलेले आहे, कारण ते समोरच्या केसांमध्ये मिक्स नाही झाले पाहिजे म्हणून. आणि इथे कोंबने मी ज्या प्रकारे केस मागे घेते त्याच प्रकारे तुम्ही कोंबने घेऊ शकता किंवा मी जसं एक बोटाने घेते त्या प्रकारे तुम्ही ते सिक्युअर करू शकता. आणि त्यानंतर ह्या सर्व केसांना असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पीळ करून घ्यायचा आणि मागच्या साईडला पिनाने सिक्युअर करून घ्यायचं. तर इथे मी वरती पहिले थोडेसे केस साईडला करून घेतले आणि नंतर पिन लावून घेतले, म्हणजे तिथे आपल्याला मागच्या साईडनं पिन दिसत नाही. तुम्ही बघू शकता, नंतर मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे की मागच्या साईडला केसांना कशी पिन लावून घेतलेली आहे मी. इथे 2 पिना यूज करायच्या म्हणजे आपले केस व्यवस्थित सिक्युअर होऊन जातात, म्हणजे ते ढिले पडणार नाही आणि निघणारही नाही. त्याच प्रकारे मी दुसऱ्या साईडचे सुद्धा केस करून घेतलेले. त्यानंतर मी परत एकदा कोंब करून घेतले सर्व केस व्यवस्थित आणि सगळे केस एका साईडला घेतले समोर. आता इथे परत मी 2 पार्टिशन केलेले केसांचे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्याप्रमाणे एका साईडची जी बट आहे ती दुसऱ्या साईडच्या केसांमध्ये मिक्स करायची आपल्याला, म्हणजे आपण जशी साधी वेणी घालतो ना सेम त्याच प्रकारे, फक्त इथं 3 बट नाही आहे तर फक्त 2 बटांमध्ये ती आपल्याला वेणी तयार करायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे. दोन्ही साईडची एकदा एक क्लिअर घ्यायची आहे आपल्याला आणि त्या प्रकारे त्याची वेणी घालायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण वेणी कंप्लीट करून घ्यायची आणि त्यानंतर लास्टला इथे रबर लावायचं आहे. आणि तुम्ही वेणीला इथे अशा प्रकारच्या बीड्सही लावू शकता किंवा तुम्ही सिम्पलही ठेवू शकता, तसंही छान वाटतं. ही हेअरस्टाईल कोणत्याही म्हणजे साडीवरतीही चालते, ड्रेसवरतीही चालते आणि जीन्स टॉपवरतीही चालते. कॉलेज गर्ल्ससुद्धा घालू शकतात आणि वुमन्सही घालू शकतात. आता नेक्स्ट हेअरस्टाईलसाठी मी समोरच्या केसांची जी अगोदरच केलेली जी हेअरस्टाईल होती तशीच ठेवलेली आहे आणि मागच्या साईडला अशी पोनी तयार केलेली आहे. रबर बँडने केस सगळे सिक्युअर करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर एक बन घेतला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी केसांना लावून घेतलेला आहे कसं त्या प्रकारे. आणि इथे केस व्यवस्थित बसले पाहिजे म्हणून परत एकदा अशी कंगव्याने थोडेसे विंचरून घ्यायचे, म्हणजे त्याचा गुत्ता वगैरे होत नाही
आणि व्यवस्थित दिसतात. आणि त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे मी रबर लावून घेतलं. आता राहिलेल्या केसांचं पण मी 2 पार्टिशन केलेले आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे साधी वेणी तयार करून घ्यायची आहे आणि ती केसांना सिक्युअर करून घ्यायची, म्हणजे जो आपण आंबाडा केलेला आहे त्याला. आणि सेम त्याच प्रकारे मी दुसऱ्या साईडने सुद्धा करून घेतलेलं आहे आणि केस सिक्युअर करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर गजरा असेल तर तुम्ही गजराही लावू शकता, पण माझ्याकडे ही मोत्याची ॲक्सेसरी होती हेअर्सची, ती मी इथे यूज केलेली आहे आणि आपला दुसरी पण हेअरस्टाईल तयार झालेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईकही करत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.